श्रीराम जय जय राम. साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आले तरी काम झाले असे नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढले तरी त्याचा नाश दोन कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे, तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे. शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजते आणि त्यांना हकलताही येते. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागेल. शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधे वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीज करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावे लागते, म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते. हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे. शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणाला जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावे. शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे. अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंतचे काम झाले. पण पीक हातात आले, आता काय काळजीचे कारण असे म्हणून भागणार नाही. पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे. पुढे दाणे दास्ताना जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर, घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजे. काढताना सुद्धा दाना फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे. तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणे फार आढळतात. म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावे लागणार, पण त्याने फार सांभाळून राहिले पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. सावधानता ठेवून नाम घ्यावे. नामाची सतत धार धरावी, म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचते. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10 दशक 15. विषय लोभ आणि त्याचे दुष्परिणाम. लोभ म्हणजे काय? लोभ म्हणजे अधिक मिळवण्याची अतृप्त इच्छा. जे आहे त्यात समाधान न मानणे, सतत आणखी हवे ही भावना. समर्थ सांगतात, लोभ हा मनाचा मोठा शत्रू आहे. लोभ कसा निर्माण होतो? तुलना, असमाधान, अहंकार, भीती, भविष्यात कमी पडेल याची. एक उदाहरण. एका व्यक्तीकडे पुरेसे धन आहे, पण तो अजून साठवतो. त्याला शांती नाही, चिंता वाढते. दुसरी व्यक्ती मर्यादित राहते, समाधान असते. लोभाचे परिणाम. मन अशांत होते, संबंध बिघडतात, चुकीचे मार्ग स्वीकारले जातात, समाधान नष्ट होते. लोभ का टाळावा?
तो कधीही पूर्ण होत नाही. तो सतत दुःख निर्माण करतो. लोभ कसा कमी करावा? समर्थ सांगतात, समाधान ठेवा, कृतज्ञता ठेवा, गरज आणि इच्छा यामध्ये फरक ओळखा, दान करण्याची सवय लावा. साधना आणि लोभ. नामस्मरण, ध्यान, सेवा या गोष्टींमुळे लोभ कमी होतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी साधे आणि समाधानपूर्ण जीवन जगले. एक साधा दृष्टांत, आग वाढवण्यासाठी इंधन टाकले तर ती अजून भडकते. तसेच लोभ वाढवत राहिल्यास तो कधीही संपत नाही. अंतिम सार. समास 10 दशक 15 आपल्याला सांगते, लोभ टाळा, समाधान ठेवा, कृतज्ञ रहा आणि साधना करा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, संतुलित आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10 दशक 16. विषय मत्सर, ईर्ष्या आणि त्यावर विजय. मत्सर म्हणजे काय? मत्सर म्हणजे इतरांच्या यशामुळे मनात निर्माण होणारी खंत, दुसऱ्याचे चांगले पाहून अस्वस्थ होणे, त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही ही भावना. समर्थ सांगतात, मत्सर मनाला जाळणारी आग आहे. मत्सर कसा निर्माण होतो? तुलना, असमाधान, कमीपणाची भावना, अहंकार. एक उदाहरण. 2 मित्र आहेत. एकाला यश मिळाले, दुसरा आनंदी होण्याऐवजी जळफळाट करतो. यामुळे त्याचे मन अशांत होते, संबंध बिघडतात. मत्सराचे परिणाम. मानसिक अस्थिरता, दुःख, संबंधामध्ये दुरावा, चुकीचे विचार. मत्सर का टाळावा? तो स्वतःलाच त्रास देतो, इतरांचे काहीही नुकसान होत नाही. मत्सर कसा कमी करावा? समर्थ सांगतात, स्वतःवर लक्ष केंद्रित करा, कृतज्ञता ठेवा, इतरांच्या यशात आनंद मानायला शिका, तुलना टाळा. साधना आणि मत्सर. नामस्मरण, ध्यान, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मन शांत होते आणि मत्सर कमी होतो. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांच्यात मत्सर नव्हता. त्यांनी सर्वांवर समान प्रेम केले. एक साधा दृष्टांत. दुसऱ्याच्या घराला आग लागली म्हणून आपले घर उजळत नाही. तसेच इतरांच्या अपयशात आनंद मानून आपण मोठे होत नाही. अंतिम सार. समास 10 दशक 16 आपल्याला सांगते, मत्सर टाळा, कृतज्ञता ठेवा, स्वतःवर काम करा आणि आनंदी राहा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, सकारात्मक आणि समाधानी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय राम. जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम. जय राम. जय जय राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.